ऑफिसमध्ये जे काही कामं आम्ही केली त्याचा थोडासा आढावा घेतो. रोटरीमध्ये आम्ही समाजोपयोगी आणि समाजामध्ये सकारात्मक जाणीव व्हावी असे काही कार्यक्रम नेहमीच करत असतो. आणि रोटरीचे जे सदस्य असतात ते नेहमी समाजातील मान्यवर असे यशस्वी लोक हे रोटरीचे सदस्य असतात. तर गत वर्षामध्ये आम्ही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे एक मेडिकल इक्विपमेंट बँक, याच्यामध्ये आम्ही व्हीलचेअर, त्यानंतर फाउलर बेड, क्रचेस असे जे काही गोष्टी आहेत त्या नॉमिनल भाडे तत्वावर आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ लोकांना याचा फायदा गेले 2 वर्ष होत आहे. दुसरं एक आपल्याला उल्लेखनीय कार्य आम्ही केलं म्हणजे जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्यासाठी आपण व्हीलचेअर आणि त्यांना एक स्ट्रेचर हवं होतं ते उपलब्ध करून दिलं. आणि जे तुरुंग अधीक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी एक लेक्चर ठेवलं होतं. म्हणजे ते जे आमचे सावंतवाडी क्लबचे अध्यक्ष आहेत ते त्यावेळेला आले होते आणि त्याचाही एक त्या कैद्यांना एक चांगला उपक्रम म्हणून फायदा झाला. दुसरा उपक्रम म्हणजे आम्ही साधारणपणे 7-8 व्यक्तींना गरजू अशा व्हीलचेअर्स प्रदान केल्या. त्यानंतर दुसरे वैद्यकीय शिबिर आपण ग्रामीण भागामध्ये घेतो. त्या ठिकाणी जवळजवळ 300-350 लोकांना आणि निरनिराळे नामवंत डॉक्टर्स त्याच्यामध्ये असतात. त्यामध्ये आमचे रोटरीचे सदस्य असतात किंवा रत्नागिरीतले डॉक्टर्स सुद्धा असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला आवश्यक आहे ते वृक्षारोपण, त्याचंही आम्ही नेहमी रोटरीमध्ये प्राधान्यक्रमाने ते करत असतो. तेही आम्ही गेल्या वर्षी सुद्धा केलं होतं. आणखीन एक उल्लेखनीय कार्यक्रम समाजासाठी म्हणता येईल तो कॅन्सर सिम्पोजियम. कॅन्सर हा असा रोग आहे जो म्हणजे कुणाकडे नकळतपणे येत असतो, पण त्याचं अर्ली डिटेक्शन कसं व्हावं याच्यासाठी लंडनचे आपल्या इथे रत्नागिरीतील डॉक्टर रवी सावंत इकडे मँचेस्टर क्लबला आहेत, तर त्यांच्याबरोबर आपण एक सहयोगाने इथे कॅन्सर सिम्पोजियम कार्यक्रम केला होता आणि तो नंतर आता युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर मग शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप, त्यानंतर निर्माल्य संकलन बाटे बीचला आम्ही करत असतो. नेहमी बाटे आणि मांडवी दोन्ही बीचला आम्ही दरवर्षी करत असतो. युवकांसाठी जर म्हणायचं झालं तर आम्ही इंटरॅक्ट क्लबची स्थापना केली होती. त्यानंतर बॅडमिंटन स्पर्धा या गेल्या वर्षी आपण अरेंज केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे जवळजवळ 150 लोकांनी सहभाग घेतला. त्यानंतर मुलांचं इंग्लिश सुधारण्यासाठी आपण एक इंग्लिश स्पीकिंग त्यांचं वाढावं याच्यासाठी एसे कॉम्पिटिशन ठेवली होती. ती सुद्धा आपण इंग्लंडमधल्या मँचेस्टर क्लब बरोबर ठेवली होती आणि इथून जे पेपर स्कॅन करून आम्ही 200 मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला निरनिराळ्या शाळांमधून आणि त्याच्यापैकी जे 50 पेपर आहेत ते आपण तिकडे पाठवले होते इंग्लंडला आणि त्यांनी ते चेक करून त्याच्यामधल्या 10 विद्यार्थ्यांना पहिल्या बक्षिसं दिली त्यांच्याकडनं. याच्यामुळे काय झालं की मुलांना इंग्लिश सुधारणं, कारण इंग्लिश माध्यमामध्ये ते प्रवेश घेतात, शिक्षण घेत असतात, परंतु तरी सुद्धा कुठेतरी कमी राहते, तर ती सुधारावी म्हणून हा एक प्रयत्न केला आपण. अशा प्रकारे आम्ही विविध उपक्रम गेल्या वर्षामध्ये राबवले आणि आज आपण या प्रकारे रोटरीच्या याला उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि असेच निरनिराळे उपक्रम यावर्षी सुद्धा नवीन टीम राबवेल, त्याला आपण प्रसिद्धी देऊन जेणेकरून लोकांचा रोटरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आम्हाला सहकार्य करावं. थोडे बोलून माझं रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर एनर्जी ह्याच्यावर आपण एक 2 तासाचा एक सेमिनार आयोजित केलेला आहे. आपण जे पाणी वापरतोय ते भविष्यातलं पाणी आहे आणि ते पाणी आपल्याला पुन्हा जमिनीत पाठवायची गरज आहे. म्हणून संपूर्ण टेरेसचं पाणी आपण विहिरींना गोळगोळ रिचार्ज कशा करतील याच्यासाठी आपला तो मेजर प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर सोसायटी आणि ज्या गावागावातील घरं आहेत त्यांच्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसं करता येईल आणि प्लॅस्टिकचा कचरा जो गोळा आहे घनकचरा निर्मूलन ह्याच्यावर आपला दुसरा सेमिनार आम्ही घेणार आहोत. तर हे पर्यावरणाच्या दृष्टीतले 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट आपले करणार आहोत. त्याच्यानंतर काही वेळेला आम्ही प्रोग्रामसाठी सीड बँक्स वगैरे देण्याचे निसर्गाच्या दृष्टीने प्रोजेक्ट करणार. त्याच्यानंतर सदूर इकॉनॉमी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये आमचे प्रोग्राम्स चालू असतातच, पण त्याचा मेजर प्रोग्राम मला घ्यायचा आहे तो आम्ही MPSC UPSCसाठी काही लेक्चर्स आम्हाला अरेंज करायचे आहेत. आणि ज्या काही मुलांना असं वाटतं की आपल्याला काही फीडिंग केल्याशिवाय आपल्याला जॉब मिळत नाही,
तर त्या मुलांची जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी लोकली जे नॅचरल पद्धतीने लोकल जॉबला लागलेले आहेत तर त्यांना बोलवून त्या आपण इन्स्पायर मुलांना करण्यासाठी त्यांचा इंटरव्ह्यू अरेंज करायचा असं थोडंसं डोक्यात आहे. त्याच्यानंतर काही बिझनेस डेव्हलपमेंट लेक्चर्स व्यसनमुक्ती असं इकॉनॉमी आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला काम करायचं आहे. मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थमध्ये आम्हाला एक सबदूत माता आणि बालकसाठी आम्ही कॅम्प अरेंज करणार आहोत. तिथे आमच्या क्लबच्या किंवा बाहेरचे जे गायनाकोलॉजिस्ट असतील त्यांना बोलवून आम्ही ग्रामीण भागातली होणार जी काही नोंद असेल त्यांना बोलून असे कार्यक्रम 3-4 अरेंज करायचं असं आमचं माणूस आहे. वॉटर आणि सॅनिटेशनमध्ये सुद्धा मगाशी रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्याच्यानंतर काही घरगुती उपकरणं पाणी स्वच्छ करतील अशा प्रकारचं काम करणं आहे. विहिरीवर गाडी बसवणे, वॉटर सोर्सेसपासून पाईप ते पाणी घरात पण आणणे, अशा प्रकारच्या काही प्रोजेक्टवर काम करायचा थोडासा माणूस आहे आमचा. त्याच्यानंतर आम्हाला महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लागतो फंड. तर त्याच्यासाठी आम्ही फंड अरेंजिंगसाठी आम्ही काही प्रोग्राम्स करणार आहोत. त्यावेळी तुमचं सहकार्य असणं अपेक्षा आहे. म्हणजे काही एखाद्या एज्युकेशनल एक्सपो आपण अरेंज करणार किंवा 10वी-12वी झाल्यानंतर ऍक्च्युली कुठे जावं आणि कुठचे काही सोर्सेस उपलब्ध आहेत आणि कुठे उपलब्ध आहेत हे लोकांना पोहोचवण्यासाठी आम्ही एज्युकेशनल एक्सपो अरेंज करायचा विचार आहे. त्याच्यानंतर काही 1-2 नाटकांचा प्रोजेक्ट अरेंज करायचा आहे फंड अरेंजिंगसाठी. असे काही प्रोग्राम्स आम्हाला अरेंज करायचे आहेत की जेणेकरून समाजात काम करताना काही अडचणी येणार नाही. मॅक्झिमम आम्ही जे काही काम केल्यानंतर एखाद्या माणसासाठी जेव्हा आम्ही डोनेशन देतो त्याच्यामुळे एखाद्या माणसाचा फायदा होतो. पण ती जर बातमी झाली तर अजून कोणी ते डोनेटर पुढे येऊ आपल्याला डोनेटर पण भेटतील आणि गरजूंची पण गरज भागेल. यासाठी आपल्याकडनं खूप अपेक्षा आहेत की जे आम्ही जे काही काम करू ते जे तुम्हाला भावेल ते त्याला पब्लिसिटी मिळाली. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. काय करणार, काय केलं आणि काय करणार आहोत यासंबंधी आपल्याला माहिती दिलेली आहे. आम्ही सगळ्याच गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा सगळे ते गरजू आमच्याकडे पोहोचू शकत नाही. पण तुमच्या माध्यमातून कोणी काही गरज तुमच्या परिस्थितीत गरज असेल तर तुम्ही जर आमच्यापर्यंत त्यांचा हे केला तर त्या गरजू व्यक्तीला आम्ही मदत करू शकतो आमच्या आर्थिक स्थितीनुसार. तर आम्हाला तुम्हाला हेच पाहिजे की तुम्ही आम्हाला या कामी मदत करावी. आम्ही जे प्रोजेक्ट करतो, प्रकल्प करतो किंवा मदत करतो त्याला जर प्रसिद्धी मिळाली तर देणगीदार कोण असतील तर आम्हाला ते देणगी स्वरूपात देऊ शकतात. कारण क्लबकडे काय कुठची आर्थिक फंड नसतात. आम्ही जे काय एकत्र हे काढतो त्यातून आम्ही हे कार्यक्रम करत असतो. त्या मला विनंती आहे की आम्ही जे काही प्रोग्राम ते आम्ही पाठवू काही ते करतो. कारण आम्ही शाळेमध्ये वाया पुस्तकं हे वगैरे ते सांगितलं हे देत असतो. कोण गरजू असेल त्याला काय व्हीलचेअर म्हणा हे म्हणा ते देत असतो. त्याला जर प्रसिद्धी मिळेल इतर जर कोण गरजू असेल तर तुमच्या माध्यमात आम्हाला ते संतुष्ट करणे आम्ही त्या मदत करू शकतो ते सांगायचं.